श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचे व्रत कशा पद्धतीने करायचे, त्यांची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची। आठवड्याचे 7 दिवस काही हिंदू देवी देवतांना समर्पित असतात। त्यांचे एक स्वतःचे विशेष महत्त्व आहे। रविवार हा सूर्याचा दिवस मानला जातो। सूर्यदेवाला जल अर्पण करणे आणि रविवारी उपासना करणे अत्यंत शुभ मानले जाते। दुसरीकडे पौष महिन्यात कोणत्याही प्रकारच्या शुभ कार्यावर बंदी असते, कारण या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत राहतो आणि त्यांचा पृथ्वीवरील प्रभाव खूप कमी होतो। हा महिना दान आणि उपासनेसाठी खूप चांगला मानला जातो। पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केल्याने याबाबतच या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे। तर हिंदू ग्रंथामध्ये सूर्याची 12 रूपे सांगितलेली आहे। प्रत्येक स्वरूपाची उपासना वेगवेगळ्या प्रमाणे केली जाते। पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची पूजा करण्याचा नियम आहे। तर पौष अमावस्येला सूर्यदेवाची आराधना केल्याने माणूस तेजस्वी, धैर्यवान, निरोगी होतो असं मानलं जातं। तसेच त्यांच्या आयुष्यामध्ये पैसा आणि धान्याची कधीच कमतरता राहत नाही। या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि शक्य होईल तेवढ्या लवकर आपल्याला ही पूजा मांडायची असते। तर ही पूजा आपण कुठे मांडायची? तर अंगणामध्ये तुळशीच्या समोर ही पूजा मांडायची। आपण शहरी भागामध्ये अंगण शक्यतो नसतं, तर यामध्ये आपण गॅलरीमध्ये पूजा मांडायची आहे। तर अशा पद्धतीने एका पाटावरती रांगोळीने किंवा विभूतीने, गंधगुळीने आपण सूर्यदेवाची प्रतिमा काढून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे फोटो असेल तर या पूजेमध्ये फोटोसुद्धा ठेवायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने सूर्यदेव काढून घेतल्यानंतर त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यांच्याच बाजूला आदित्य राणूबाईची सुद्धा प्रतिमा आपल्याला काढायच्या आहेत। ही पूजा खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते। रथ काढला जातो, कुठे कळस तांब्या मांडला जातो, पण आमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने ही पूजा केली जाते आज मी तुम्हाला तशाच पद्धतीने पूजा मांडून दाखवणार आहे। अशा पद्धतीने रांगोळीने सूर्यदेव आणि आदित्य राणूबाई काढून झाल्यानंतर आपण यावरती हळदी, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करणार आहोत। या दिवशी खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो, पण व्हिडिओ बनवत असताना मी खिचडी केली नव्हती, म्हणून मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य या दिवशी दाखवलेला आहे। या दिवशी आपण सकाळी लवकर उठून अंघोळ करून सूर्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतरच ही पूजा आपल्याला मांडायची आहे। अंगणामध्ये ही पूजा मांडल्यानंतर या पूजेमध्ये काय काय ठेवायचं, तर आपण गणपतीची स्थापना करू शकतो। जर तुमच्याकडे कळस तांब्या मांडण्याची पद्धत असेल तर कळस तांब्यासुद्धा मांडू शकतो। दिवा लावायचा आहे। त्यानंतर फळं ठेवू शकतो आणि या सीझनमध्ये येणारे ऊस, बोरे, गाजर आणि गव्हाच्या ओंब्या अशा पद्धतीचे सुद्धा आपण अशा पदार्थांचा सुद्धा समावेश आपण या पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे। या दिवशी दिवसभर मीठ खाल्लं जात नाही। जर तुम्ही उपवास करणार असाल तर दिवसभर मिठाचा कोणताही पदार्थ आपल्याला खायचा नाही, फक्त फळंच खायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी अंघोळ करून मग हे उपवास सोडायचा असतो। त्यानंतर एका साईडला मी खाऊचे पानं ठेवली आहेत, नागविड्याची पानं ठेवली आहेत। त्यावरती ऊस, बोरे, तसंच हरभरा, वाटाण्याच्या शेंगा असं ठेवायचं आहे। आरती करून घ्यायचे, आदित्य राणूबाईची कथा आपल्याला ऐकायची आहे आणि सूर्यदेवाला मनोभावी प्रार्थना करायची आहे। आणि अशा पद्धतीने पूजा आणि उपवास केल्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये जर आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये काही सूर्याचे दोष असतील तर ते सुद्धा निघून जातील। ही अशाच पद्धतीने पूजा आपल्याला प्रत्येक रविवारी करायची असते। पौष महिना हा 17 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। तर पौष महिन्याच्या पहिल्या रविवारी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि प्रत्येक रविवारी अशाच पद्धतीने पूजा आपल्याला मांडायची आहे। रथसप्तमीच्या दिवशी रथ काढायचा आहे आणि त्यानंतर आपण पूजा करणं बंद करायचं आहे, म्हणजे हा महिना त्यावेळेस संपतो। तर अशा पद्धतीने होती आजची आपली सूर्यनारायणाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी। तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।